जय भीम जय आदिवासी। काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकल आदिवासी कोळी जमातीची बैठक लावण्यात आली होती। या बैठकीमध्ये काही जातीयवादी अधिकारी आणि काही समाजकंटक यांनी जाणून बुजून गोंधळ घालला व आदिवासी कोळी जमातीविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं। या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि जे वादग्रस्त वक्तव्य करणारे संविधानिक पदावर असून जर का असे वक्तव्य करत असेल तर मला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आपणाला सांगू इच्छितो की हे अधिकारी एवढ्या मोठ्या संविधानिक पदावर असून जर का असे वक्तव्य करत असेल तर हे महाराष्ट्राला शोभणारी बाब नाहीये। कारण जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत किरण लंबाटे, त्यांची सोशल मीडियाला देखील पोस्ट आहेत, त्यांनी बोलले सुद्धा ते। तर या किरण लंबाटेची विधानसभा सदस्यत्व हे रद्द करावं व पुणे येथील संशोधन केंद्र येथील आयुक्त जे भारोड आहेत त्या भारोडला बडतर्फ करण्यात यावं। कारण जो संशोधन अधिकारी आहेत, जो आयुक्त आहेत, तो क्षेत्रातील आहेत, ते मुळात जातीवादी आहेत आणि त्या जातीवादी अधिकाऱ्यांकडे क्षेत्राबाहेरील आदिवासी जर का गेलेत तर त्यांना ते डावलण्याचं काम करतं, न्याय मिळू देत नाही आणि या अन्यायग्रस्त आदिवासी कोळी जमातीला जाणून बुजून ते अन्याय करतात। तर मला मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करायची आहे की या भारूडला तात्काळ आपण सेवेतून बडतर्फ करण्यात यावं आणि त्या जागेवर दुसरा IAS अधिकारी जो बिगर आदिवासी आहेत त्यांची तिथं नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून सर्वांना समान न्याय देता येईल। कारण हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर का असे जातीवादी काही लोक जर का वादग्रस्त वक्तव्य करत असेल तर ही अत्यंत शरमदायक गोष्ट आहे। आणि जी कोळी जमात बांधव जे मागू लागले ते आमच्या हक्काच्या ताटातलं मागतायत, कोणाच्या ताटातलं ओढून घेत नाहीत। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं आहे त्या आरक्षणामध्ये तरतूद असताना देखील जर का हे बाकी जातीवादी लोक आम्हाला विरोध करून आणि अशा ज्या बैठकीमधून न्याय मिळणार होता अशा बैठकीमध्ये जर का तुम्ही गोंधळ घालत असाल जाणून बुजून, ते अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। मला मुख्यमंत्री साहेबांना एकच सांगायचं आहे की आपण जो पुढाकार घेऊन जी बैठक लावली त्याबद्दल आपले आभार आहेत आणि आपण आता देखील सुद्धा तात्काळ बैठक लावून सकल आदिवासी कोळी जमातीला न्याय द्यावा। जय भीम जय आदिवासी।